नाव करून ठेवते, कारण जन्मताच इथली माती त्यांच्या मनात शुभांचे नाव करून ठेवते. छत्रपती हे नाव भारताचेच नव्हे, छत्रपती हे नाव भारताचेच नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे. कोण होते हे शिवाजी? कोण होते हे शिवाजी? असे कोणते काम बरं त्यांनी केले की आज 350 वर्ष उलटून गेले तरी त्यांच्या नावाचा जय जयकार आजही होतोय, तरी त्यांच्या नावाचा जय जयकार आजही होतोय. इथल्या लोकांना सोडा हो, इथल्या लोकांना सोडा हो, पण इथल्या दऱ्याखोऱ्यांना सुद्धा विचारलं ना की छत्रपती शिवाजी महाराज कोण होते तरी ते सांगतील. रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, रुद्राचा अवतार तो वाघाचा ठसा होता, आणि विचारे ते सागरी लहरीला माझा शुभा कसा होता, माझा शुभा कसा होता. छत्रपती हे नावच प्रेरणा आणि पराक्रमाचे हेतू सांगणारे आहे. त्यांनी स्वराज्याची स्थापना केली, त्यात त्यांनी कोणताही भेदभाव केला नव्हता. स्त्रियांना सन्मान होता, अहो स्त्रियांना सन्मान होता, शेतकऱ्यांना मान होता, साधू संतांना आदर होता. शिवाजी आपले राजा असण्याचा अभिमान होता, शिवाजी आपले राजा असण्याचा अभिमान होता. 36 हत्तींचा बळ असणारे, त्रस्त मुघलांना करणारे, परत न फिरणारे, तिन्ही जगात जाणारे, शिस्त प्रिय, वाणित तेज, जिजाऊचे पुत्र, महाराष्ट्राची शान, हार न मानणारे, राज्याचे हितचिंतक, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी, जनतेचा राजा म्हणजे शिवाजी. कोणी काळी आपण जनावरांसारखे जीवन जगत होतो, अहो कोणी काळी आपण जनावरांसारखे जीवन जगत होतो. आपल्या अन्नावर सोडा हो, आपल्या अन्नावर सोडा हो, पण देहावर सुद्धा अधिकार नव्हता. मंदिरातले देव सुद्धा सुरक्षित नव्हते. अशा वेळी लखोजी जाधवांची कन्या जिजामाता यांचा विवाह मालोजी भोसले यांचे पुत्र शहाजी राजे यांच्याशी झाला. अशा वेळी महाराष्ट्रात 5 सुलतानांनी राज्य केले होते, यात महाराष्ट्राचे फार नुकसान झाले. अशा वेळी भूमीला हवा होता एक झंकार, धगमगता पेरता अंगार. अखेर ती वेळ आली, सह्याद्रीची गर्जना झाली आणि 19 फेब्रुवारी 1630 रोजी जिजाऊंची पुण्यतिथी झाली. कारण जनतेचा पोशिदा राजा शुभा जन्मला, कारण जनतेचा पोशिदा राजा शुभा जन्मला. अरे माझा शुभा जन्मला, अरे माझा राजा जन्मला, अरे माझा शुभा जन्मला, अरे माझा राजा जन्मला. झाली सकाळ उगवला सूर्य नवा युगाचा, शिवनेरीच्या कुशीमध्ये बाळ जन्मला जिजाऊंचा, शिवनेरीच्या कुशीमध्ये बाळ जन्मला जिजाऊंचा. काय सांगू माझ्या शुभाची महती, काय सांगू माझ्या शुभाची महती. सह्याद्रीचा वाघ म्हणजे छत्रपती, सह्याद्रीचा वाघ म्हणजे छत्रपती. शुभाच्या जन्माने जणू प्रकाशाची किरणच पसरली, शुभाच्या जन्माने जणू प्रकाशाची किरणच पसरली. जिजाऊंच्या संस्कारांनी माझा शुभा वाढू लागला. त्यांना न्यायासाठी, सत्यासाठी लढायला शिकवले. त्यांना शिकवले की जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, जर कोणी चुकत असेल तर त्याला सत्याची वाट दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा, आणि जर कोणी नडत असेल तर त्याला मराठ्यांची जात दाखवा. थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार, थोर तुमचे कर्म जिजाऊ, उपकार कधी न फिटणार. सूर्य चंद्र असेपर्यंत नाव तुमचे न मिटणार, नाव तुमचे न मिटणार. अशा मातेचा पुत्र कसा असेल तो राजा, कसे असतील ते राज्य, कसे असतील छत्रपती. छत्रपती म्हणजे मावळ्यांचे मेळ, छत्रपती म्हणजे मनगटातलं बळ, छत्रपती म्हणजे तलवारीची धार, छत्रपती म्हणजे छातीवरचा वार, छत्रपती म्हणजे जिजाऊंचे पुत्र. छत्रपती एक व्यक्ती नसून एक विचार आहे. मित्रांनो, मुठभर मावळे गोळा करून माझ्या शुभाने अनेक लढाया केल्या आणि जिंकले सुद्धा. आज खरी गरज आहे त्यांची गुण अंगी बाळगण्याची आणि इतिहास जपण्याची, पर स्त्रीला मातेसारखं मानून रक्षण करण्याची. एक मराठी माणूस काय करू शकतो, एक मराठी माणूस काय करू शकतो हा विचार करण्यापेक्षा एक मराठी माणसासाठी आपण काय करू शकतो हा विचार करा. मला आहे मराठीची जात, मला आहे मराठीची जात. महाराष्ट्रात माझा जन्म झाला हाच माझा अभिमान. मी मराठी या 2 शब्दातच माझी ओळख आहे. मी मराठी असल्याचा मला अभिमान आहे. जाता जाता एवढंच बोलेल, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, फुलांचा इतिहास कळ्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला, रात्रीचा इतिहास चांदण्यांनी लिहिला. आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, आजही आम्ही स्वाभिमानाने जगतो, कारण आमचा इतिहास राजशिव छत्रपतींनी लिहिला, राजशिव छत्रपतींनी लिहिला. ढोलकीचा धाप मी, सागराची लाट मी,
दौलत के